महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ल्याची स्वतःची अशी एक खास ओळख आहे. काही किल्ले त्यांच्या इतिहासासाठी, काही किल्ले त्यांच्या आकारासाठी, तर काही किल्ले त्यावरील वास्तूसाठी प्रसिद्ध आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात सातमाळ डोंगर रांगेत असलेला मोहंदर हा किल्ला असाच त्यावर असलेल्या निसर्ग नवलामुळे प्रसिद्ध आहे. हे नवल म्हणजे किल्ल्याच्या डोंगरात असलेले नेडे. महाराष्ट्रात भटकंती करताना अनेक डोंगरावर आपल्याला निसर्गनिर्मित नेडे दिसतात, पण मोहंदर किल्ल्याच्या डोंगरात असलेले नेडे मात्र आगळे वेगळे असून ते पाहण्यासाठी मोहंदर किल्ल्याला एकदा तरी भेट द्यायलाच पाहिजे. इतिहासात चिडका किल्ला म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला सध्या किल्ल्याखाली असलेल्या मोहंदरी या गावाच्या नावानेच ओळखला जातो. हा किल्ला मोहंदरी गावाच्या मागे आहे आणि ऐवंत गडापासून 5 किलोमीटर आणि सप्तशृंगी गडापासून 13 किलोमीटर अंतरावर आहे. नमस्कार मित्रांनो, मी हेमंत माळोदे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण आलो आहे मोहंदर किल्ल्यावरती मोहंदर किल्ल्याची सफर करण्यासाठी. तर चला आजची सफर सुरू करूया. आता आपण गडाच्या पायथ्याला असलेल्या मोहंदरी गावात पोचलो आहे. मोहंदरी गावात आलो की शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या इमारतीजवळ यायचे. या आश्रमशाळेपासूनच किल्ल्याची चढाई सुरू होते. मोहंदर किल्ला त्याच्या विशिष्ट नेड्यासाठी प्रसिद्ध आहे, जी एक खिडकीसारखी दिसणारी रचना आहे. नेडे म्हणजे काय तर लाव्हा रसापासून सह्याद्रीची निर्मिती होत असताना काही ठिसूळ भागही निर्माण झाले. वाऱ्यामुळे आणि पावसामुळे या भागांची झीज होऊन कातळकड्याला आरपार भोग पडते, त्याला नेडे असे म्हटले जाते. दगडाच्या मधला ठिसूळ भाग जितका असेल तितका नेड्याचा आकार असतो. मोहंदर किल्ल्यावरील नेडे ही निसर्गाची एक अद्भुत कलाकृती आहे आणि प्रत्यक्षात पाहिल्यावर त्याचे सौंदर्य शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. या नेड्याबद्दल अनेक दंतकथा प्रचलित आहेत. महिषासूर आणि त्याच्या भावांनी वनी परिसरात राक्षसी राज्य निर्माण केले होते. सप्तशृंगी देवीने महिषासुराच्या 2 भावांचा वध केला, तर महिषासूर रेड्याच्या रूपात पळून जात होता. देवी त्याच्या मागे लागली आणि मोहंदरच्या डोंगराला त्याला गाठले. देवीने डोंगराला लाथ मारून महिषासुराला रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे डोंगरात नेडे निर्माण झाले. दुसरी दंतकथा अशी सांगितली जाते की देवीने महिषासुरावर बाण सोडला आणि तो बाण डोंगरावर आदळून नेडे तयार झाले. मोहंदर हा किल्ला शेजारील प्रमुख ऐवंत गडाच्या संरक्षणासाठी व पाहणीसाठी वापरला जात असे. फायनली पोचलोय मित्रांनो आपण नेडेपाशी. नेडं हे जमिनीपासून जवळजवळ 14 ते 15 फूटवर असल्या कारणाने तिथवर जाण्यासाठी आता एक 10 फुटाची शिडी बसवलेली आहे. मोहंदर किल्ल्यावरील हे नेडं प्रत्यक्षात खूपच सुंदर व खूपच मोठे आहे. नेड्यावर चढाईचा थरार, वरून वाहणारा थंडगार वारा आणि डोंगराळ प्रदेशाचे विहंगम दृश्य हे अनुभवणं निश्चित अविस्मरणीय आहे. फायनली मित्रांनी मोहंदर किल्ल्याची आपली सफर पूर्ण झाली आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.